मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या विषयावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत आणि पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तसेच वनरक्षक भरतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहून घ्या. चला जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. हेमाद्री, बी. बोपदेव, सी. रामचंद्र, डी. खोलेश्वर. उत्तर आहे ए. हेमाद्री. प्रश्न क्रमांक 2. भारत छोडो आंदोलनावेळी ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? ए. चेंबरलेन, बी. चर्चिल, सी. क्लेमेंट ॲटली आणि डी. मॅकडोनाल्ड. उत्तर आहे बी. चर्चिल. प्रश्न क्रमांक 3. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली? ए. लॉर्ड वेव्हेल, बी. लॉर्ड डलहौसी, सी. लॉर्ड माउंटबॅटन आणि डी. लॉर्ड डग्लस. उत्तर आहे सी. लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 4. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? ए. लोकमान्य टिळक, बी. रासबिहारी बोस, सी. सुभाषचंद्र बोस आणि डी. भगतसिंग. उत्तर आहे बी. रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 5. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? ए. असहकार चळवळ, बी. सविनय कायदेभंग, सी. चले जाव चळवळ आणि डी. रोलेट ॲक्ट चळवळ. उत्तर आहे बी. सविनय कायदेभंग. प्रश्न क्रमांक 6. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ए. मुंबई, बी. कोलकाता, सी. सुरत आणि डी. नागपूर. उत्तर आहे सुरत. प्रश्न क्रमांक 7. यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? उत्तर आहे सर हेनरी व्हिव्हियन, बी. सर हेनरी व्हिव्हियन. प्रश्न क्रमांक 8. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्टची स्थापना कधी झाली? ए. 1964, बी. 1994, सी. 2014 आणि डी. 2004. उत्तर आहे डी. 2004. प्रश्न क्रमांक 9. भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? ए. नागपूर, बी. दिल्ली, सी. कोलकाता, डी. मुंबई. उत्तर आहे डी. मुंबई. प्रश्न क्रमांक 10. होमरूल लीगची स्थापना कोठे केली? ए. मुंबई, बी. अड्यार, सी. विशाखापट्टणम आणि डी. पणजी. उत्तर आहे बी. अड्यार. प्रश्न क्रमांक 11. अमेरिकेने 9 ऑगस्ट 1945 रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब जपानमधील क्युशू बेटावर वसलेल्या कोणत्या शहरावर टाकला? उत्तर आहे बी. नागासाकी या शहरावर टाकला. प्रश्न क्रमांक 12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाराने झाली? ए. ॲलन ह्यूम, बी. लॉर्ड कर्झन आणि सी. रॉबर्ट क्लाइव्ह
डी यापैकी नाही? उत्तर आहे ॲलन ह्यूम यांचा पुढाराने झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. प्रश्न क्रमांक 13. इतिहासाचा जनक असे कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे बी हिरोडोटस. प्रश्न क्रमांक 14. 1925 मध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरी कोटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? उत्तर आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन बी. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्ह बंगाल, बिहार आणि ओडिशा येथील मुघल राज्यकर्त्याकडून दिवाणी स्वीकारली? ए 1761, बी 1765, सी 1778 आणि डी 1781. उत्तर आहे बी 1765 मध्ये. प्रश्न क्रमांक 16. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? ए BSF, बी CRPF, सी NCC, डी RAF. उत्तर आहे सी NCC. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे बी डॉक्टर KB हेडगेवार. प्रश्न क्रमांक 18. बंगालमध्ये द मेहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? ए सर सय्यद अहमद खान, बी अब्दुल तलीफ, सी नवाब सलीमुल्ला, डी मोहम्मद अली जिना. उत्तर आहे अब्दुल तलीफ. प्रश्न क्रमांक 19. महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशाकडून केली? ए भारत, बी इंग्लंड, सी दक्षिण आफ्रिका आणि डी पाकिस्तान. उत्तर आहे दक्षिण आफ्रिका सी. प्रश्न क्रमांक 20. एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या 2 स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली? ए मुंबई ते नाशिक, बी मुंबई ते रायगड, सी मुंबई ते पुणे आणि डी परिबंदर ते ठाणे. पहिली रेल्वे धावणारी 1853 रोजी. उत्तर आहे परिबंदर ते ठाणे. प्रश्न क्रमांक 21. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधी कोणते धोरण स्वीकारले? ए सुडाचे, बी उदासीनतेचे, सी अलिप्ततावादाचे, डी संथाली. उत्तर आहे सी अलिप्ततावादाचे. प्रश्न क्रमांक 22. सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? ए दादासाहेब फाळके, बी व्ही शांताराम, सी बाबूराव पेंटर, डी चंद्रकांत मांढरे. उत्तर आहे सी बाबूराव पेंटर. प्रश्न क्रमांक 23. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी सरदार वल्लभभाई पटेल,
सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी पंडित मोतीलाल नेहरू. उत्तर आहे सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 24. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? ए तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सी नानासाहेब पेशवे आणि डी कुंवर सिंग. उत्तर आहे सी नानासाहेब पेशवे. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणी पहिलीच व्हाईट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली? ए पोर्तुगीज, बी डच, सी फ्रेंच, डी डॅनिश. उत्तर आहे बी डच. प्रश्न क्रमांक 26. इंग्लंडमध्ये मायकल अडवायरचा खून कोणी केला? ए सी आर दास, बी सरदार उधमसिंग, सी श्यामजी कृष्ण वर्मा आणि डी दामोदर चाफेकर. उत्तर आहे बी सरदार उधमसिंग. प्रश्न क्रमांक 27. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख खालील पर्यायांमधून निवडा. उत्तर आहे बी एप्रिल 13, जनरल डायर. प्रश्न क्रमांक 28. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ए जुनागड, बी हैदराबाद, सी काश्मीर, डी लिमंडी. उत्तर आहे बी हैदराबाद. प्रश्न क्रमांक 29. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते? ए श्रीपाद. उत्तर आहे डी नारायण लोखंडे. प्रश्न क्रमांक 30. वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला? ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड कॉर्झन, सी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, डी लॉर्ड लिनलिथगो. उत्तर आहे बी लॉर्ड कॉर्झन. प्रश्न क्रमांक 31. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? ए जवाहरलाल नेहरू, बी चंद्रशेखर आझाद, सी राणी लक्ष्मीबाई, डी नेताजी सुभाषचंद्र बोस. उत्तर आहे डी नेताजी सुभाषचंद्र बोस. चलो दिल्ली ही घोषणा दिली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ए महात्मा फुले, बी महादेव गोविंद रानडे, सी विठ्ठल रामजी शिंदे आणि डी धोंडोकेशव कर्वे. उत्तर आहे डी धोंडोकेशव कर्वे. प्रश्न क्रमांक 33. कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? ए रशिया, बी इंग्रज, सी जर्मन, डी पोलिश. उत्तर आहे सी जर्मन. प्रश्न क्रमांक 34. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला? ए अहमदनगर, बी अहमदाबाद, सी येरवडा आणि डी अलाहाबाद. उत्तर आहे ए अहमदनगरमध्ये. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. प्रश्न क्रमांक 35. भारतात 1953 साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग
खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? उत्तर आहे ए. फाजल अली. प्रश्न क्रमांक 36. लोकमान्यला आपण टिळक म्हणता तर जयप्रकाश नारायण यांना काय म्हणतात? तर जयप्रकाश नारायण यांना लोकनायक म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या इंग्रजाला भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणतात? उत्तर आहे ए. लॉर्ड कॉर्नवालिस. प्रश्न क्रमांक 38. पोर्तुगीजांच्या जखडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने कोणती गोवा काँग्रेस समिती स्थापन केली? उत्तर आहे सी. डॉक्टर टी बी कुन्हा. प्रश्न क्रमांक 39. 19व्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही पहिले वृत्तपत्र कोणते होते? ए. समता. बी. जस्टिस. सी. दीनबंधू. डी. ज्ञानोदय. उत्तर आहे सी. दीनबंधू. प्रश्न क्रमांक 40. रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? उत्तर आहे सी. जालियनवाला बाग हत्याकांड ह्यामुळे. प्रश्न क्रमांक 41. इसवी सन 1853 मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या काळात उभारला गेला? उत्तर आहे बी. लॉर्ड डलहौसी यांच्या काळात. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? उत्तर आहे डी. नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे सुट्टी मिळू लागली. प्रश्न क्रमांक 43. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला? ए. दादाभाई नौरोजी. बी. गोपाळकृष्ण गोखले. सी. लोकमान्य टिळक आणि डी. महात्मा गांधी. उत्तर आहे ए. दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 44. जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत? ए. 22. बी. 23. सी. 24. डी. 25.
उत्तर आहे सी 24. प्रश्न क्रमांक 45. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक कधी सुरू केले? ए 1928, बी 1927, सी 1939, डी 1929. उत्तर आहे बी 1927 प्रश्न क्रमांक 46. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? उत्तर आहे डी इंडियन इंडिपेंडन्स लीग. प्रश्न क्रमांक 47. कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मुक्तेदारी रद्द केली? उत्तर आहे बी 1813 संधी कायदा.